श्री स्वामी समर्थ. मीन राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने राहील का? करिअरमध्ये मोठी प्रगती होईल का? आर्थिक अडचणी दूर होतील का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद वाढेल का? कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल का? या आठवड्यात कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल? चला जाणून घेऊया मीन राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आशावाद, प्रगती आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टींबाबत मनात संभ्रम होता त्यामध्ये आता स्पष्टता येईल. तुमच्या शांत स्वभावाचा, कल्पक विचारांचा आणि इतरांना समजून घेण्याच्या गुणाचा अनेक ठिकाणी फायदा होईल. नवीन संधींचे दरवाजे उघडतील आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य, मित्रांची साथ आणि वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात प्रत्येक काम संयमाने आणि नियोजनपूर्वक केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले यश मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि समर्पणाची दखल घेतील. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल आणि त्या तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. कार्यालयात तुमच्या मताला महत्त्व मिळेल आणि सहकाऱ्यांचे सहकार्यही लाभेल. पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन विभागात काम करण्याबाबत चांगली बातमी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना हा आठवडा आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर आणि नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होतील. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. ऑनलाईन व्यवसाय, सेवा क्षेत्र, शिक्षण, कला किंवा सल्लागार क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ होऊ शकतो. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट व्यवहार आणि पारदर्शकता ठेवा. मोठे व्यवहार करताना सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. आठवड्याच्या शेवटी एखादा महत्त्वाचा करार पूर्ण होऊन व्यवसायात नवीन ऊर्जा निर्माण होईल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कमाईची संधी मिळाल्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल आणि भविष्यातील योजना अधिक आत्मविश्वासाने आखता येतील. घरातील काही आवश्यक कामांसाठी खर्च होईल, परंतु त्यातून समाधान मिळेल. गुंतवणूक करताना घाई न करता अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. कोणालाही भावनेच्या भरात पैसे उधार देणे टाळा. आठवड्याच्या शेवटी बोनस, कमिशन किंवा एखादा अनपेक्षित धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत शिस्त आणि नियोजन ठेवले तर दीर्घकालीन लाभ मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात हा आठवडा प्रेम, विश्वास आणि भावनिक जवळीक वाढवणारा ठरेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधल्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील. एकमेकांना अधिक वेळ दिल्यामुळे नाते अधिक मजबूत होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे आणि ती पुढे स्थिर व आनंदी नात्यात रूपांतरित होऊ शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. घरातील जबाबदाऱ्या दोघे मिळून पार पाडाल. कुटुंबासोबत छोटा प्रवास किंवा आनंदाचा कार्यक्रम ठरू शकतो. रागाऐवजी समजूतदारपणा आणि संयम दाखवल्यास प्रत्येक मतभेद सहज दूर होईल. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्याने नात्यात अधिक प्रेम आणि विश्वास निर्माण होईल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील. घरात एखादा शुभ कार्यक्रम, धार्मिक कार्य किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. पालकांचे आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि परस्पर सहकार्य वाढेल. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबाचा उत्साह वाढेल. मित्रांकडून योग्य वेळी मदत मिळेल. समाजात तुमच्या स्वभावाचे आणि कार्याचे कौतुक होईल. नवीन ओळखी भविष्यात करिअर किंवा व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकतात. मात्र अफवा किंवा इतरांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. शांत स्वभाव आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे अनेक कठीण प्रसंग सहज हाताळू शकाल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन भाषा, तांत्रिक शिक्षण, संगणक किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आरोग्य.
आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सर्वसाधारणपणे चांगला राहील, मात्र कामाचा ताण आणि अपुरी विश्रांती यामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि संतुलित आहार याकडे विशेष लक्ष द्या. सर्दी, पचनाशी संबंधित किरकोळ त्रास किंवा पायांमध्ये वेदना जाणवू शकतात. बाहेरील अन्न कमी खा आणि भरपूर पाणी प्या. योग, प्राणायाम, ध्यान आणि सकाळी चालण्याची सवय लावल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. मानसिक तणाव वाढवू देऊ नका. सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या तुमची ऊर्जा टिकवून ठेवतील. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त, धार्मिक कारणामुळे किंवा कुटुंबासोबत प्रवासाचा योग आहे. हा प्रवास लाभदायक ठरेल आणि नवीन अनुभव देईल. प्रवासादरम्यान महत्त्वाच्या व्यक्तींशी ओळख होऊ शकते, जी भविष्यात उपयोगी ठरेल. वाहन चालवताना नियमांचे पालन करा आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. भगवान विष्णू, श्रीदत्त गुरु किंवा आपल्या कुलदैवताची उपासना केल्याने मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. जप, ध्यान, धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि सत्संग यामुळे मन प्रसन्न राहील. गरजू व्यक्तींना मदत केल्याने पुण्यप्राप्ती होईल. आई-वडिलांचे आणि गुरुजनांचे आशीर्वाद घेतल्यास प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता अधिक राहील. उपाय. गुरुवारी भगवान विष्णू किंवा श्रीदत्त गुरूंची पूजा करा. ओम नमो नारायणाय मंत्राचा 108 वेळा जप करा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. गरजू व्यक्तींना पिवळी फळे किंवा हरभरा डाळ दान करा. मनात सकारात्मक विचार ठेवा आणि राग टाळा. दररोज 10 मिनिटे ध्यान किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. एकूण हा आठवडा मीन राशीसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि आनंददायी घडामोडी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील, आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या बळावर या आठवड्यात तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. धन्यवाद.